सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संक्रांतीचा पवित्र दिवस, दारात रांगोळी, हातात हळदी कुंकू आणि सुवासनीच्या स्वागतासाठी सजलेलं आपलं घर. पण हे स्वागत नेमकं कसं करायचं या मागचा अर्थ माहिती आहे का? संक्रांतीला फक्त तिळगुळ देतात असं वाटते. मग गुलाबजल शिंपडणं, चंदनाची उटी, मळवट भरणं या सगळ्या परंपराचा खरा अर्थच आज आपण जाणून घेणार आहोत. संक्रांतीचा पवित्र सण, सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात आणि नात्यामधील गोडवा वाढवणारा हा खास दिवस. या दिवशी घराघरात सण असतो, त्यासोबतच परंपरा, संस्कार, सौभाग्याचा उत्सव असतो. संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभात सुवासिनीचे स्वागत परंपरेनुसार प्रेमाने आणि सौभाग्याच्या भावनेने केले जाते. सुंदर, शुद्ध व आपुलकीने स्वागत कसे करावे ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण दाराच्या समोर रांगोळी काढायची संक्रांतीसाठी खास. त्याच्यानंतर आपण फुलाची पायघड्या घालायच्या. फुलाच्या पायघड्या म्हणजे काय असतात? झेंडूचे फुलं आपण त्याचे पाकळ्या काढायच्या, गुलाब आणायचं, गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या आणि जर आपल्याला अवेलेबल असेल तर अजून 2-3 प्रकारचे फुलं आणायची आणि त्याच्या पाकळ्या काढायच्या. आपल्या दाराच्या समोर सरळ रेषेमध्ये दाराच्या अगदी समोर असं पूर्ण रांगोळी थोडीशी साईडला काढायची आणि मध्ये रांगोळीच्या मध्ये इकडं म्हणजे दोन्ही साईडला थोडीशी रांगोळी काढायची छोट्या छोट्याशा लांब आणि त्याच्यानंतर मध्ये पायकड्या म्हणजे हे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या. गुलाबाच्या पाकळ्या आपल्या सुवासिनीच्या स्वागतासाठी टाकायच्या, कारण जेणेकरून स्वागत चांगलं म्हणजे आपण सुवासिनीला कसं देवीच मानतो, देवीच्या मानानेच आपण सुवासिनीचं स्वागत करायचं असतं. म्हणून आपण हे पायघड्या घालायच्या, त्यावरून सुवासिनी आली पाहिजे आणि हे दिसायला पण छान दिसतं. पायघड्या लग्नात घालतात ह्या पायघड्या, पण हळदी कुंकाला सुद्धा कोणी घालतात, कारण ते शुभदायक असं मानलेले आहे. कारण आपण सुवासिनी म्हणजे देवीचंच रूप असतं, देवीचं स्वागत, म्हणूनच आपण ते पायघड्या घालायच्या. त्याच्यानंतर आपण आल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूच्या पाकळ्या थोड्या राहिलेल्या थोड्या ठेवून द्यायच्या आणि त्यांच्या डोक्यावर सुद्धा टाकायच्या. जेणेकरून आपण हे सुवासिनी स्त्रीला देवीचं स्वरूप म्हणूनच आपण मानपान करायचा असतो. म्हणून त्यांच्या डोक्यावर सुद्धा अशा टाकायचा, म्हणजे पुष्पवृष्टी टाईप. आणि या म्हणून प्रेमाने आपण त्यांना घरी बोलवायचं. त्याच्यानंतर डोक्यावर हे टाकल्यानंतर आपण घरात आल्यानंतर त्यांना बसायला स्वच्छ आसनावर बसवायचं. पाट, चटई किंवा सोफा जे आपण सुशोभित केलेलं असतं त्यावर त्यांना बसायला सांगायचं. त्याच्यानंतर आपण त्यांचं औक्षण पण करायचं, कारण आपण सौभाग्यवती स्त्री म्हणजेच देवीचंच रूप असतं, त्याच्यामुळं आपण औक्षण पण करायचं. औक्षण केल्यानंतर आपण थोडंसं हलकंसं गुलाबजल शिंपडायचं. हे केवळ सुगंधासाठी नसतं शिंपडणं, तर पवित्रता, प्रसन्नता आणि आदर व्यक्त करण्याचा तो एक संस्कार आहे. स्वच्छ आसनावर बसवल्यानंतर हळदी कुंकू लावलं जातं. हळद म्हणजे काय? शुद्धता आणि आरोग्य. कुंकू म्हणजे काय? सौभाग्याचं प्रतीक. त्याच्यानंतर आपण हळदी कुंकू लावल्यानंतर आपण चंदनाची एक उटी करून ठेवायची वाटीमध्ये आणि दोन्ही हाताला लावायचं ते थोडं आणि त्याच्यावर पुन्हा हळदी कुंकाचे ठिपके द्यायचे. हे चंदनाची उटी का लावली जाते? मन शांत राहावं, विचार पवित्र राहावेत आणि आयुष्यात सकारात्मकता नांदावी, यासाठीच ही परंपरा आहे. त्याच्यानंतर आपण सुवासिनीला मळवटसुद्धा भरलं जातं. मळवट का भरलं जातं? की अखंड सौभाग्याचं आणि स्त्रीच्या शृंगाराचं पवित्र चिन्ह मानलं जातं. पवित्रता, प्रसन्नता वाढवण्यासाठी वातावरणात सुगंध आणि शीतलता राहावी म्हणून आपण काय करायचं? सुवासिनीचं आदरपूर्वक स्वागत दर्शवण्यासाठी आपण गुलाबजल शिंपडायचं. गुलाबजाम कसे शिंपडायचं? की सुवासिनी घरी येताना तरी शिंपडायचं किंवा बसल्यानंतर शिंपडायचं. किंवा एक छोट्याशा वाटीतून हाताने किंवा स्प्रेसुद्धा मिळतात आता अवेलेबल मार्केटमध्ये, ते स्प्रे आणायचं, त्या स्प्रेनं शिंपडायचं. आणि संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभात गुलाबजल शिंपडणं शुभ, सौम्य आणि स्वागताचं सुंदर पद्धत मानली जाते.
त्याच्यानंतर आपण हळदी कुंकू दिल्यानंतर वाण द्यायचं, तिळगुळ द्यायचं. तिळगुळ देताना आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून, हे केवळ शब्द नाही आहेत, नात्यामधील कटुता विसरून प्रेम, समजूतदारपणा आणि गोडवा जपण्याचं एक वचन आहे. वाण देताना आपण उजव्या हाताने द्यायचं आणि पदर लावून द्यायचं, आणि त्या सुवासिनीला सुद्धा पदर लावायला सांगायचं. त्याच्यावर हे देताना सुद्धा आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवून आदराने हे वाण द्यायचं. हे आदराने दिलेला निरोप म्हणजेच काय, हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. संक्रांतीचा हळदी कुंकू समारंभ फक्त एक सण नाही आहे, तो स्त्री शक्तीचा एक सन्मान आहे, सौभाग्याची प्रार्थना आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपली अमूल्य परंपरा आहे. प्रत्येक सुवासिनीपर्यंत ही सुंदर परंपरा पोहोचण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संक्रांतीचं हळदी कुंकाला मी असे 2-3 हे दिले, जसं वेलकम करण्यासाठी जे दिलेले आहेत ते आपण आवर्जून करावे तुम्हाला आवडल्यास. ते छान पण वाटतात आणि आपलं संस्कृती पण आहे तशीच, त्या पद्धतीने आपण करायचं. म्हणजे औक्षण करायचं, गुलाबजल शिंपडायचं. आणि तुम्हाला अजून एक मला सांगावंसं वाटतं की एका दिवस तुमच्याकडे गुलाब जर तुम्ही आणले बाजारातून, मार्केटमधून, तर एक सुवासिनीला एक गुलाबसुद्धा द्यायचं. स्वागत केल्या या असं आपण म्हणतो. सुवासिनीला आल्यानंतर लगेच किंवा बसल्यावर एक गुलाब पण त्यांना द्यायचं, कारण हे सुद्धा शुभ म्हणजे पुष्पगुच्छ टाईप असतं. म्हणून आपलं पुष्पगुच्छ कसं आता एवढ्या सुवासिनींना घेणं एखाद्या वेळेस नाही जमलं आपल्याला, गुलाब तर आपण आणू शकतो. ते एक गुलाब त्यांना द्यायचं हातामध्ये आणि वेलकम म्हणायचं. ते सुद्धा खूप योग्य आणि चांगलं वाटतं आणि शुभदायक पण आहे. संक्रांतीच्या पर्व काळात ह्या गोष्टी आपण केल्या तर आपल्यासाठी शुभदायक पण आहेत आणि शुभ काळासाठी योग्य पण आहेत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आवर्जून आपण करायच्या. संक्रांतीचं हळदी कुंकू समारंभ फक्त एक रीत नाही, सौभाग्य, प्रेम, परंपरेचा जिवंत उत्सव आहे. आपली परंपरा, आपली ही सुंदर परंपरा प्रत्येक घरात, प्रत्येक पिढीत अशीच जपली जावी आणि ती पिढ्यानपिढ्या परंपरेचा हा गोडवा असाच पिढ्यानपिढ्या टिकून राहू. जय संस्कृती, जय परंपरा. सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनल